10 दिवसाच्या नंतर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे आणि घरगुती गणपती बाप्पाचं विसर्जन आज होताना दिसते आहे। नागपूरमध्ये जर आपण बघितलं तर नागपूरमध्ये गणपती बाप्पाला जो निरोप आहे तो निरोप दिला जातो आहे आणि या वर्षीच्या विसर्जनाची व्यवस्था जर आपण बघितली तर कृत्रिम टँक महानगरपालिकेने सर्वत्र तयार केलेले आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितले तर मोठ्या प्रमाणामध्ये एक कृत्रिम टँक तयार करण्यात आलेले आहे आणि याच कृत्रिम टँकमध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन नागपूर शहरामध्ये होणार आहे। 10 दिवसपर्यंत गणपती बाप्पा जे आहे ते घरी विराजमान झालेले होते। त्यांची मोठ्या मनोभावे सेवा जी आहे ती भक्तांनी केली आणि त्यानंतर आज गणपती बाप्पाला जो आहे तो निरोप जो आहे तो नागपूरकर देताना पाहायला मिळते आणि त्याचा उत्साह जो आहे तो सुद्धा मोठा असल्याचं चित्र एकंदर या ठिकाणी पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।